समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस् सुनन्तु सखमुखदम् धम्मश्रवणकालोऽयं भगवन्ता धम्मश्रवणकालोऽयं भगवन्ता धम्मश्रवणकालो अयं भगवन्ता। समंता चक्रवालेषु म्हणजे सभोवतालच्या सर्व चक्रवाळातून म्हणजे सर्व विश्वातून आणि दाही दिशांमधून अत्रा गच्छन्तु देवता म्हणजे सर्व देवतांनी या स्थानी येथे प्रस्थान करावे किंवा यावे। सद्धम्मं मुनिराजस् मुनिराज म्हणजे भगवान बुद्ध यांचा जो सद्धम्म आहे। सुनंतु सख मोकदं जो स्वर्ग आणि मोक्ष म्हणजे निर्वाण देणारा आहे तो धम्म ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे। सभोवतालच्या सर्व चक्रवाळातून संपूर्ण विश्वातून आणि दाही दिशातून सर्व देवतांनी या स्थानी प्रस्थान करावे किंवा यावे। मुनिराज भगवान बुद्ध यांचा जो सद्धम्म आहे जो स्वर्ग आणि निर्वाण मुक्ती देणारा आहे तो धम्म ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असा या गाथेचा अर्थ आहे। दुःख मुक्त महामानव अहरत सम्यक संबुद्ध यांना मी विनम्र अभिवादन करतो। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र पूज्यनीय अहरत भिक्खू संघ या संघाला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो। परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या धम्म सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक धम्म उपासिका धम्म बालक आणि धम्म बालिका सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो। तथागतांचा धम्म श्रवण करणे म्हणजे आपल्या मनात असणाऱ्या विकारांना दूर करणे। माणसाच्या चित्तातील विकार जे दृष्ट विकार आहेत ज्या विकारांमुळे मनुष्याचे क्षण प्रतिक्षण पतन होते नुकसान होते ते विकार जर दूर झाले तर माणसाच्या जन्माचे सार्थक होते। आजच्या या
धम्म सभेमध्ये ही जी धम्मदेशना आहे ही विशेष आहे. ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा. हा तथागतांचा धम्म संदेश आहे. धम्म संदेश श्रवण करणे आणि धम्म श्रवण केल्यानंतर तसे आचरण करणे म्हणजे मनुष्याचे जीवन पवित्र होणे होय. आजच्या धम्मदेशनेमध्ये मनुष्यामध्ये जे विकार असतात त्या विकारांच्या संदर्भात आजची धम्मदेशना आहे. अहंकार हा माणसाच्या अधपतनाचे सर्वात मोठे कारण आहे. महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धांच्या शिकवणीनुसार अहंकार हा केवळ एक स्वभाव दोष नसून तो स्वतःच्या साक्षात्कारातील सर्वात मोठा अडथळा आहे. जगात सर्व दुःखाचे मूळ तृष्णा आहे, पण या तृष्णेला खतपाणी घालण्याचे काम अहंकार करतो. बुद्ध धम्मात अहंकाराला मान म्हटले जाते. हा एक मानसिक विकार संयोजन आहे. मी मोठा. अहंकारी पुरुष नेहमी हा विचार करतो, मी मोठा, दुसऱ्यांना कमी लेखतो, मी त्यांच्यासारखा, स्वतःशी इतरांशी तुलना करत राहतो, मी लहान म्हणजे स्वतःला अत्यंत कमी लेखणे हा देखील एक प्रकारचा नकारात्मक अहंकारच आहे. अहंकार म्हणजे वास्तवाचा स्वीकार न करता स्वतःबद्दल एक खोटी प्रतिमा मनात निर्माण करणे. अहंकारामुळे माणसाचे अनेक प्रकारे नुकसान होते. पहिले नुकसान, ज्ञानाचा मार्ग बंद होतो. अहंकारी माणसाला वाटते की मला सर्व काही माहीत आहे, त्यामुळे तो नवीन गोष्टी शिकणे थांबवतो. अहंकारी पुरुषाचा नात्यांमधील दुरावा, कारण अहंकारी मनुष्य स्वतःला समजतो मीच बरोबर. या वृत्तीमुळे कुटुंबात आणि समाजात वाद निर्माण होतात. अहंकारी माणूस आपली मानसिक शांती गमावतो आणि नेहमी मानसिक अशांतीमध्ये जगतो. जेव्हा कोणी अहंकारी माणसाच्या प्रतिमेला धक्का लावतो तेव्हा त्याला प्रचंड राग आणि दुःख होते. अहंकारी पुरुष नेहमी चुकीचे निर्णय घेतो. अहंकारामुळे माणूस इतरांचा सल्ला घेत नाही आणि चुकीच्या मार्गावर चालत राहतो. महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्ध यांच्या जीवनामध्ये नंदोपनंद नावाचा जो नाग होता त्याला आपल्या शक्तीचा अहंकार होता, पण महामोगलान यांनी तो कसा मोडला. भगवान बुद्धांनी अहंकारावर विजय मिळवण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. त्यामध्ये अनिच्छा म्हणजे हे शरीर संपत्ती आणि पद कायम स्वरूपी नाही, हे सतत लक्षात ठेवणे. अनत्ता म्हणजे मी नावाची कोणतीही कायम स्वरूपी गोष्ट नाही, हे समजून घेणे. तथागतांनी मैत्री भावना सुद्धा सांगितलेली आहे. अहंकार कमी करण्यासाठी मैत्री भावना मनात ठेवली पाहिजे.
सर्वांबद्दल प्रेम आणि करुणा बाळगल्यास मी आणि तू हा भेदभाव संपतो. सेवा स्वतःला इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतल्यास अहंकार गळून पडतो. ज्याप्रमाणे पाणी भांड्याचा आकार घेते त्याप्रमाणे माणसाने लवचिक आणि नम्र असावे. अहंकार हा जड दगडासारखा आहे जो माणसाला संसाराच्या समुद्रात बुडवतो. तर नम्रता ही नौकेसारखी आहे जी माणसाला पलीकडे नेते. अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवान बुद्धांनी सर्वात महत्वाचे क्रांतिकारी तत्व दिलेले आहे आणि ते म्हणजे अनंतता. हे समजून घेणे म्हणजे अहंकाराच्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे. येथे अनंतता तत्व आणि अहंकारावर मात करणाऱ्या भगवान बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, बुद्ध धर्मानुसार ज्याला आपण मी किंवा माझा जीव समजतो ती कोणतीही कायमस्वरूपी गोष्ट नाही. माणसाचे व्यक्तिमत्व 5 गोष्टींनी म्हणजे पंचस्कंधांनी बनलेले आहे. 1 रूप, शरीर हाडा मांसाचा देह. 2 वेदना, संवेदना, सुखद किंवा दुःखद जाणीव. 3 संज्ञा म्हणजे संज्ञा, ओळखण्याची शक्ती. आणि 4 संस्कार म्हणजे संस्कार, मनातील विचार आणि प्रवृत्ती. विज्ञान म्हणजे विज्ञान, जाणीव किंवा शुद्ध चैतन्य. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की या 5ही गोष्टी सतत बदलत असतात, अनित्य आहेत. मग यात मी कुठे आहे? जेव्हा आपल्याला समजते की मी नावाची कोणतीही स्थिर गोष्ट नाही तेव्हा अहंकार आपोआप गळून पडतो. अहंकारी माणसाला सावध करण्यासाठी धम्मपदामध्ये खूप सुंदर गाथा आहेत. पुत्ता मत्थी धनं मत्थी इति बालो विहिन्नति अत्ताहि अत्तनो नत्थी कुतो पुत्ता कुतो धनं. माझी मुले आहेत, माझी संपत्ती आहे असा विचार करून मूर्ख माणूस स्वतःला त्रास करून घेतो. जेव्हा स्वतःचा मीपणा आपला नाही तेव्हा मुले कुठली आणि धन कुठले, सर्व काही क्षणभंगूर आहे. हा बोध अहंकार संपवतो. कृतज्ञता. अहंकारी माणसाला वाटते की मी जे काही मिळवले ते माझ्या एकट्याच्या जोरावर मिळवले. पण जेव्हा आपण विचार करतो की आपल्या आयुष्यात आई, वडील, शिक्षक, मित्र आणि समाजाचा वाटा आहे तेव्हा आपण नम्र होतो. अहंकार हा पदाचा, पैशाचा किंवा रूपाचा असतो, पण मृत्यूच्या समोर हे काहीच कामाला येत नाही. मी एक दिवस मातीत मिसळणार आहे ही जाणीव माणसाला जमिनीवर आणते. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने स्वतः राजपद सोडून भिक्षा पात्र हातात घेतले. हे अहंकार शून्य करण्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण इतरांची सेवा करतो तेव्हा आपली मीपणाची भावना पुसली जाते. ज्याप्रमाणे आकाशात ढग जमतात ते काही काळ दिसतात आणि मग विरून जातात. ढगांना मी कायम आहे असा अहंकार झाला तर तो चुकीचा आहे. तसेच आपले विचार आणि शरीर ते येतात
आणि जातात जो हे सत्य पाहतो तोच खऱ्या अर्थाने अहंकारातून मुक्त होतो. अहंकारानंतर मानवी प्रगतीतील दुसरा मोठा अडथळा म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग. रागावर विजय मिळवणे म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे होय. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, रागावर नियंत्रण न ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळता कोळसा धरण्यासारखे आहे. तो दुसऱ्यावर फेकला जाईल की नाही माहित नाही, पण तुमचा हात आधीच नक्की जळतो. नाही वेरेन वेराणी संमतीद कुदाचनं अवेरेन च संमती एस धम्मो सनंतनो. या जगात द्वेषाने रागाने द्वेष कधीच संपत नाही. द्वेष हा केवळ प्रेमाने संपतो. हाच शाश्वत नियम आहे. अक्रोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने. जिने कदार्यं दानेन सच्चेन अलिकवादिनं. क्रोधावर अक्रोधाने शांतीने विजय मिळवा. वाईट माणसावर चांगुलपणाने विजय मिळवा. कंजूस माणसावर दानाने विजय मिळवा. लबाड खोट्या माणसावर सत्याने विजय मिळवा. खंती म्हणजे क्षमाशीलता. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की खंती परमं तपो तितिक्षा. क्षमा करणे हीच सर्वात मोठी तपस्या आहे. जेव्हा कोणी आपल्याला रागवतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया न देता मौन पाळणे हा सर्वात मोठा विजय आहे. ज्या व्यक्तीवर राग येत आहे तिच्यातील काही चांगले गुण आठवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक माणसात काहीतरी चांगले असते. हे केल्याने रागाची तीव्रता कमी होते. मैत्री भावना ठेवा. दररोज सकाळी जगातील सर्व प्राणी सुखी होत, कोणाचेही नुकसान होऊ नये अशी भावना मनात ठेवल्यास मनातील द्वेषाची जागा पूर्ण घेते. एकदा एका माणसाने भगवान बुद्धांना खूप शिव्या दिल्या. भगवान बुद्ध शांतपणे ऐकत राहिले. जेव्हा तो माणूस थकला तेव्हा भगवान बुद्धांनी विचारले, मित्रा, जर तू कोणाला भेट दिली आणि त्याने ती स्वीकारली नाही तर ती कोणाकडे राहील? तो म्हणाला, ती माझ्याकडेच राहील. भगवान बुद्ध गालात हसले आणि म्हणाले, तसेच तुझ्या शिव्या मी स्वीकारल्या नाहीत, त्या तुझ्याकडेच आहेत. तो माणूस भगवान बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाला. रागांचा उद्वेग होणे ही मानवी प्रवृत्ती आहे, पण त्या रागाला शांत करणे ही संस्कृती आहे आणि रागाचा कायमचा त्याग करणे हाच धम्म आहे. रागावर विजय मिळवण्यासाठी आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, क्षमा, ध्यान आणि मैत्री भावना. जेव्हा आपण कोणाला क्षमा करतो तेव्हा आपण समोरच्यावर उपकार करत नाही, तर स्वतःच्या मनाला द्वेषाच्या तुरुंगातून मुक्त करतो. जर राग आला, अहंकार आला मनामध्ये, तर शांत बसा, डोळे मिटवा आणि मनामध्ये 3 संकल्प करा. स्वतःची क्षमा स्वतः मागा. माझ्याकडून अज्ञानापोटी कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी त्या सर्वांची क्षमा मागतो. दुसरे,
ज्यांनी माझे मन दुखावले, त्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्या सर्वांना मी मनापासून क्षमा करतो. मी आता माझ्या मनातील द्वेषाचे ओझे उतरवून टाकत आहे. तिसरे महत्वाचे, मी स्वतःलाही त्याच्या चुकांसाठी क्षमा करतो आणि स्वतःवर प्रेम करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की राग मनात धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसरा मरण्याची वाट पाहण्यासारखे आहे. समोरच्याने जे केले ते त्याच्या कर्माने त्याला मिळेल, पण तुम्ही राग धरून स्वतःचे चित्त मन खराब करू नये. माणूस आणि परिस्थिती दोन्हीही बदलणारे आहेत. ज्याने काल तुमचे मन दुखावले तो आज कदाचित तसा नसेल. मग जुन्या गोष्टी कुरवाळण्यात काय अर्थ आहे? पुन्हा नावाची दासी होती. ती रात्रभर काम करून थकली असतानाही पहाटे पाणी भरण्यासाठी नदीवर गेली. तिथे तिला एक ब्राह्मण थंडीत थरथरताना आणि पाण्यात डुबकी मारताना दिसला. पुन्हाने त्याला विचारले, तू हे काय करत आहेस? त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, मी माझे पाप धुण्यासाठी पाण्यात स्नान करत आहे. ती पुन्हा दासी हसली आणि म्हणाली, जर पाण्याने पाप धुतले जात असते तर पाण्यात राहणारे मासे आणि बेडूक सर्वात आधी स्वर्गात गेले असते. पाप पाण्याने नाही तर मनातील द्वेष आणि अहंकार काढून टाकल्याने धुतले जाते. त्या ब्राह्मणाला तिचे म्हणणे पटले. त्याने राग न धरता तिचे आभार मानले. ही कथा आपल्याला शिकवते की सत्याचा स्वीकार करणे ही देखील क्षमेची आणि नम्रतेची एक पायरी आहे. मजबूत माणूस तो नाही जो कुस्तीत जिंकतो, तर मजबूत तो आहे जो रागाच्या वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवतो. या जगाला आज युद्धाची गरज नाही, तर बुद्धांच्या करुणेची आणि क्षमेची गरज आहे. सब्बे सत्था सुखी होंतु, सब्बे होंतुच हेमिनो, सब्बे भद्राणी पश्यन्तु मा कंची दुःख मागमा. सर्व प्राणी सुखी हो, सर्व भयमुक्त आणि सुरक्षित हो, सर्वांच्या जीवनात मंगल आणि भद्र म्हणजे चांगल्या घटना घडोत आणि कोणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो. आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक आणि धम्म उपासिका यांना मी विनम्रपणे या धम्मदेशनेतून सांगतो की अहंकार आपल्याला तोडतो, राग आपल्याला जाळतो, पण क्षमा आपल्याला मुक्त करते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा धम्म हा केवळ पुस्तकात होण्यासाठी नाही, तर तो आपल्या दैनंदिन वागण्यात आणण्यासाठी आहे. आज इथून जाताना आपण आपल्या मनातील थोडासा अहंकार आणि थोडासा राग इथेच सोडून जाऊया आणि प्रेमाची साखर घेऊन घरी परतूया. भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन, सब्ब धम्मानुभावेन, सब्ब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य
प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.